धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे अनधिकृत होल्ड काढण्यासाठी प्राध्यापक रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या आदेशाने युवक काँग्रेसच्या वतीने धर्माबाद येथील SBI बँक आणि सर्कल, येताळा येथील बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये जाऊन ज्यांच्या खात्याला होल्ड लावले ते संपूर्ण होल्ड त्वरित काढावे असे नायगाव मतदारसंघाचे युवा नेते भावी आमदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांनी SBI बँकचे मॅनेजर राजेश रेगुल साहेब यांच्यासोबत चर्चा करून बँक मॅनेजरशी मोबाईलद्वारे संपर्क साधून माझ्या मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांची तुमच्या बँकेत खाती आहेत त्या खात्यांना होल्ड मारू नका असे निर्देश दिले आहे। तसेच बँक मॅनेजर यांनी देखील होल्ड काढण्यात येईल असे सांगितले आहे। सांगल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांचे जे काही होल्ड असलेले क्लिअर करून आणि शासनाचं जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांना मिळण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात येईल। पीक विम्यासाठी आमचे एक निवेदन आहे ते आपण वरिष्ठ अधिकारी पीक विम्यासाठी सुद्धा वरिष्ठांना कळून त्याविषयी सुद्धा तजवीज करू। धर्माबाद येथे आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून ही सर्व मंडळी आणि धर्माबाद तालुक्यातील जे SBI ला निगडित जे सर्व शेतकरी आहेत ते आज आम्ही इथं मॅनेजर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचं असं म्हणणं आहे की बाबा बँकेनं बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटला होल्ड लावलेला आहे आणि होल्ड कशामुळे लावलेला आहे ते विचारणा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। खरं तर शासनाच्या ज्या काही विविध योजनेचं अनुदान या ठिकाणी शासन शेतकऱ्यांना देते त्याच्यामध्ये PM किसान असेल, आमच्या MRG तर्फे येणाऱ्या सिंचन विहिरीचं अनुदान असेल, तुषारचा असेल, MRGच्या माध्यमातून येणारी मजुरी असेल का घरकुलाचं अनुदान असेल, हे त्या शेतकऱ्याचं त्या ग्राहकाचा हक्क आहे की ते शासनानं दिलेलं अनुदान खरं तर बँकेला या ठिकाणी रोखवता येत नाही। आणि आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही इथं मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की आपण शेतकऱ्यांच्या खात्याला जे होल्ड लावलेलं आहे ते त्वरित काढावं आणि मॅनेजर साहेबांनी त्या ठिकाणी विनंती मान्य केली आणि त्यांनी एक फॉर्म भरून दिल्यानंतर ज्याही शेतकऱ्यांना आपले होल्ड काढायचे आहेत या विविध अनुदानाच्या संदर्भात ते आपण त्या बँकेमध्ये अर्ज करावा, त्वरित ते होल्ड काढून त्या शेतकऱ्याच्या अनुदानाचे पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करतील किंवा शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात देतील।